असते। हॅलो नमस्कार, मी दर्शना। आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। शर्विनने सुद्धा तुम्हाला हाय केलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की धबधब्याला गेल्यानंतर माझा मोबाईल पाण्यात पडला, त्याच्यामुळे मोबाईलचा मदरबोर्ड गेला। मदरबोर्ड गेल्यामुळे मोबाईलमध्ये जो डाटा आहे तो माझा सगळा डिलीट झालेला आहे। पण कणकवली तालुक्यातला हा सावडाव म्हणून जो धबधबा आहे त्या धबधब्याच्या काही व्हिडिओ क्लिप दीदीने तिच्या मोबाईलमध्ये शूट केले होते। त्यातला छोटासा व्हिडिओ तयार करून मी आता चॅनलवर टाकणार आहे। चला तर आपण तर व्हिडिओ बघूया। इकडे बघ रे। अरे आतमध्ये कुठे पाणी, बाहेर ढकलायचं असते। पाण्याला घाबरून काना पाण्यात उतरला नाही। आई नकोच म्हटली, सर्दी वगैरे होईल म्हणून। दीदीला सुद्धा कोल्हापूरला जायचं होतं, कॉलेज होतं, सर्दी होईल म्हणून ती सुद्धा पाण्यात उतरली नाही। बाकी आम्ही सगळ्यांनी पाण्यात उतरून फुल एन्जॉय केला। हा धबधबा सुरक्षेच्या दृष्टीने खूप छान आहे। लहान मुलांना घेऊन सुद्धा ह्या धबधब्यात आपण एन्जॉय करू शकतो। 8-10 दिवस झाले पाऊस नसल्यामुळे धबधब्याला पाणी कमी आहे। पाऊस जर असेल कंटिन्यू तर धबधब्याला भरपूर पाणी असतं। योगा गुरु आमचा पाण्यात बसलेला आहे आणि आता तो थंडीने कुडकुडलेला आहे। बघा, थंडीने पूर्णपणे तो हालायला लागलेला आहे, तरी पाण्यातून उठेना आलेला आहे। तुला लागलाय